28 जूनला नारायण बापूनगर जेल रोड नाशिक येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्राने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत 2 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात सदर घटनेचा गुन्हा दाखल झाल्यापासून तपास करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार जेल रोड परिसरात यश महेश दंडगवाळ यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आगाव, सुनील आडके, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।